उपराष्ट्रपतीपदासाठी नवीन संसद भवनात मतदान सुरू. रालोआचे सी.पी. राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत. संध्याकाळी 6 वाजता मतमोजणी. पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा, मंत्री राजनाथ सिंह, अमित शाह यांच्यासह अनेक सदस्यांनी बजावला मतदानाचा हक्क. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हिमाचल आणि पंजाबच्या पूरग्रस्त भागाची करणार पाहणी. राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांच्या घेणार उच्चस्तरीय बैठका. मॉरिशसचे पंतप्रधान नवीन चंद्र रामगुलाम आजपासून 8 दिवसांच्या भारत दौऱ्यावर. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची घेणार भेट. नेपाळमध्ये सरकारनं समाजमाध्यमांवर घातलेली बंदी उठवल्यानंतरही भ्रष्टाचाराचं कारण देत आंदोलकांची निदर्शनं सुरूच. पंतप्रधान ओलींनी बोलवली सर्वपक्षीय बैठक. सध्याच्या जलद कृषी परिवर्तनामुळे विकसनशील देशांसाठी भारत छोट्या शेतकऱ्यांच्या नवोन्मेषाचं केंद्र ठरणार. दिल्लीतल्या एका जागतिक परिषदेत भारतानं व्यक्त केला विश्वास. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 7वा हप्ता वितरित. 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यात लाभ हस्तांतरित. आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात. पहिला सामना हाँगकाँग आणि अफगाणिस्तान यांच्यात रंगणार. नमस्कार. एकच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत.